गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही आजपर्यंत आणखी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांचं धन्यवाद. तर टुडे वी स्टडी द मॅथमॅटिक्स पार्ट 1 थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यालाच अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं मराठीमध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला पार्ट आहे त्याच्यातला सिक्वेन्स. अंकगणित अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे काय अगोदर सुरुवातीला माहिती घेऊया. सिक्वेन्स ए सेट ऑफ नंबर्स. काही नंबरचा एक सेट असतो. ए सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन ए डिफाइनाइट ऑर्डर लाइक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड ए सिक्वेन्स. म्हणजे जर काही एखादा नंबरचा सेट असेल की समजा आता नॅचरल नंबर्स या पद्धतीने मांडलेले आहेत 1 2 3 4 5 डॅश डॅश डॅश. हे जे एका ऑर्डर मध्ये विशिष्ट ऑर्डर मध्ये हे नंबर मांडलेले आहेत ह्यालाच आपण सिक्वेन्स म्हणतो. उदाहरणार्थ आपण पॅटर्न बघितलेले असतात अगोदर. पॅटर्न मध्ये इथे एक वर्तुळ काढलेलं आहे सर्कल, इथं 3 सर्कल काढलेत, इथं 5 सर्कल काढलेत, इथं 7 सर्कल काढलेत. 1 3 5 7. मग आपण ह्याच्यानुसार सांगू शकतो की ह्याच्या पुढे किती सर्कल येतात हे आपल्या लक्षात येतं. इथं 7 आता एक मध्ये एक होते 2 सर्कल वाढवले 3 झाले, पुन्हा 2 वाढवले 5 झाले, पुन्हा 2 वाढवले 7 झाले. तर ह्याच्या पुढे आपल्याला माहिती येतं लक्षात येतं की ह्याच्या पुढे 9 11 13 असं 2 2 न वाढत जाणार आहे. या पद्धतीचा जो नंबरचा ग्रुप जो आहे असा याला सिक्वेन्स असं म्हटलं जातं. मी इथं आणखी काही एक ग्रुप लिहिले 2 1 2 4 7 11. इथं काय झालेलं आहे आता ह्या एक मध्ये एक ऍड केलेला आहे 2 आला, इथं +1 केलं 2, त्याच्यानंतर +2 केलेलं आहे, त्याच्यानंतर +3 केलेलं आहे, त्याच्यानंतर +4 केलेलं आहे. ह्याच्या पुढे काय येईल हे आपल्याला लगेच लक्षात येतं. ह्याच्या पुढे +5 म्हणजे 11 + 5 16. ह्याच्या पुढे +6 16 + 6 22. हे आपल्या लक्षात येतं. या पद्धतीलाच सिक्वेन्स असं म्हटलं जातं किंवा मराठीत त्यालाच क्रमिका म्हणतात. सिक्वेन्स किंवा क्रमिका. आता इथे दुसरे 5 10 15 20 25 डॅश डॅश डॅश. इथे काय केलेलं आहे 5 च्या मल्टिपल मध्ये सिक्वेन्स घेतलेली आहे. 5 2 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25. ह्याच्या पुढचे नंबर्स आपण लगेच सांगू शकतो. 5 6 30 5 7 30. असा जो ग्रुप आहे किंवा हा जो पॅटर्न आहे इट इज कॉल्ड द सिक्वेन्स. ए सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in a definite order like the natural numbers is called a sequence. या सिक्वेन्स मध्ये प्रत्येक नंबरची जागा फिक्स असते. ह्याला आपण असं म्हणू शकतो हे T1, हे T2, हे T3, हे T4, हे T5. म्हणजे हा फर्स्ट टर्म आहे, ही फिफ्थ टर्म आहे. असं डॉट डॅश 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 आपण Tnth घेऊ शकतो. म्हणजे हे nth टर्म आहे. ह्याच्या पुढे आपल्याला घेता येईल Tn + 1, Tn + 2 म्हणजे ही Tn + 1th टर्म आहे. या पद्धतीची ह्याची पोझिशन सुद्धा फिक्स असते. इज कॉल्ड द सिक्वेन्स. आता या सिक्वेन्स मध्ये आणखी वेगवेगळे टाइप आहे सिक्वेन्स घेतलेले आहेत. या सिक्वेन्सचं आपण ऑब्झर्वेशन करूया. पहा की इथं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, फिफ्थ आणि सिक्स्थ टर्म आपल्याला काढायची. बघूया आपण की इथं आता ही फर्स्ट आणि सेकंड टर्म. फर्स्ट टर्मच्या मध्ये 1 4 आहे तर 1 मध्ये +3 केला तर सेकंड टर्म आली. त्याच्यानंतर सेकंड टर्म मध्ये 4 + 3 7. इथं +3 केला तर थर्ड टर्म आली. परत थर्ड टर्म मध्ये +3 केला तर फोर्थ टर्म येते. मग ह्या आपल्याला तर इथे एक रूल भेटला आता. तर ह्या रूल नुसार फिफ्थ टर्म कशी काढायची की +3 करायचं या फोर्थ टर्म मध्ये. 10 + 3 13. पुन्हा या फिफ्थ टर्म मध्ये 3 ऍड केलं तर त्याच्या पुढची टर्म निघते 13 +
16. म्हणजे इथं पहिल्या टर्म मध्ये +3 केले की त्याच्या पुढची टर्म निघते, त्याच्यामध्ये +3 केले की त्याच्या पुढची टर्म निघते. म्हणजे इथं थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ह्या दोन टर्म मध्ये 3 चा डिफरन्स आहे, ह्या दोन टर्म मध्ये 3 चा डिफरन्स आहे, ह्या दोन टर्म मध्ये 3 चा डिफरन्स आहे. तसं आपण आता सेकंड सिक्वेन्स ऑब्झर्वेशन करूया. ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघ. 6 + 6 12 + 6 + 6 12 + 6 18 18 + 6 24. ह्याच्या पुढचे आपल्याला +6 म्हणजे काय होईल 30. त्याच्यानंतर परत +6 36. म्हणजे ह्या दोन टर्म मध्ये 6 चा डिफरन्स आहे. कुठलेही दोन क्रमाने येणाऱ्या टर्म्स घ्या, क्रमाने येणाऱ्या, हे पहिलं आणि दुसरं, ह्याच्यामध्ये 6 चा डिफरन्स आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 6 चा डिफरन्स आहे. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 6 चा डिफरन्स आहे. म्हणजे जर आपण 12 - 6 केलं तर 6 येतं. 18 - 12 केलं 6 येतं. 24 - 18 केलं 6 येतं. त्याच्यानंतर आता तिसऱ्या सिक्वेन्सचं ऑब्झर्वेशन करा. ह्याच्यामध्ये ऍड केलं तर पुढची टर्म येत नाहीये. पण जर 16/4 केला, 16/4 4 येतं. म्हणजे 16 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 येतं, किंवा 4 ला 4 ने मल्टिप्लाय केला तरी पुढची टर्म येते. म्हणजे 4 × 4 16, 16 × 4 64. ह्याच्या पुढचे आपल्याला लक्षात येईल 64 × 4 64 × 4 4 4 जा 60 256. मग त्याच्या पुढची टर्म आपल्याला काढता येईल × 4 × 4 6 4 जा 24 22 1024 1024. याला परत 4 ने मल्टिप्लाय करा, पुढची टर्म येईल आपल्याला 4096. या पद्धतीने आपल्याला पुढचे नंबर्स मिळतील. आणखी आपल्याला ह्याच्या पुढे नंबर्स काढता येतील. इथं पहा, इथं काय 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल 4 क्यूब 5 क्यूब 6 क्यूब. इथं +3 ऍड केलेल्या ह्या दोन श्रेणी, या दोन सिक्वेन्स मध्ये, ह्या सिक्वेन्स मध्ये मल्टिप्लाय करून काढलेला आहे, ह्याच्यामध्ये क्यूब केलेलं आहे. तर या ज्या दोन आहेत ज्या ऍडिंग केलंय, किंवा आपण ह्याला काय म्हणू सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म, फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म. आणि इथं काय केलेलं आहे, इथं पण तेच आहे, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म. हा जो डिफरन्स सेम आहे ह्याचा, फर्स्ट टर्म पुढची टर्म आणि त्याच्या अगोदरच्या टर्मचा जो डिफरन्स आहे तो सेम आहे. तर ह्या दोन ज्या आहेत सिक्वेन्स, याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं जातं, अंकगणिती श्रेणी. ह्यालाच अंकगणिती श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हटलं जातं. आणि आपला जो चॅप्टर आहे तो हाच आहे. आणि ह्या ही पहा नंबर 3 ची मल्टिप्लाय केलंय, किंवा पुढच्या टर्मला मागच्या टर्म जर डिवाइड केलं 16/4 4 64/16 4 256/64 4. ह्याचा रेशो इक्वल येतो, ह्याच्यामध्ये डिफरन्स इक्वल येतो, ह्याच्यामध्ये रेशो इक्वल येतो. आणि ही जी आहे ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. ह्यालाच भूमितीय श्रेणी असं म्हटलं जातं, भूमितीय श्रेणी किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि ही जी डिफरन्स सेम आहे त्याला अंकगणिती श्रेणी किंवा इंग्रजीमध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. आणि ही जी तिसरा चौथा प्रश्न जो आहे क्यूबचा, हा ह्याच्यामध्ये डिफरन्स सेम नाही किंवा रेशो सेम नाही, म्हणून ही एपी आहे ना जीपी आहे. इट इज नॉट एपी नॉर नायदर एपी नॉर जीपी. म्हणजे
अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा नाही. आणि आता आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये फक्त ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन ची स्टडी करायची आहे. त्या सिक्वेन्स मधले आपण पाहूया अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिते श्रेणी. तर त्याची डेफिनेशन काय आहे पहा. इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे लगत सलग असलेल्या टर्म्स, समजा T1 T2 T3 T4 ह्या टर्म्स आहेत, Tn ह्या टर्म्स आहेत. तर टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे T1 आणि T2 मधला डिफरन्स, T3 आणि T2 मधला डिफरन्स, T4 आणि T3 मधला डिफरन्स. इफ द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मीन्स Tn + 1 मायनस Tn. आता हे Tn झाली, ह्याच्या पुढची येते Tn + 1. Tn + 1 minus Tn is constant, then the sequence is called the arithmetic progression. त्याचीच मराठीत डेफिनेशन पहा. दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदामधील फरक म्हणजे Tn + 1 minus Tn पुढच्या टर्म मधून अगोदरची टर्म जर सबट्रॅक्ट केली, मायनस केली तर स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी म्हणतात. त्याचा आपण इथं फॉर्म्युला करता येतं पहा. Tn + 1 minus Tn, Tn + 1 minus Tn. n म्हणजे कुठलाही नॅचरल नंबर असेल, जर कॉन्स्टंट असेल तर त्यालाच अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. इथं काही एक्झाम्पल्स घेतलेत पहा. 5 9 13 17. आता इथं 9 - 5 करा 4, 13 - 9 4, 17 - 13 4. म्हणजे इथं डिफरन्स किती आहे, 4 चा. डिफरन्स म्हणजे d घ्यायचा, d = 4. म्हणजे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी आहे. हे दुसऱ्या सिक्वेन्स मधलं पहा. 4 - 1 3, 9 - 4 5, 25 - 9. तर ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे तर हा डिफरन्स फिक्स नाही. द 16. आता हा डिफरन्स पहा 5, इथं डिफरन्स 3 चा आहे, ह्या दोघांमध्ये डिफरन्स 3 चा आहे, ह्या दोघांमध्ये 5 चा, इथं 16 चा आहे. म्हणजे इथं d इज नॉट कॉन्स्टंट, d इज नॉट कॉन्स्टंट. इथं डिफरन्स जो फरक आहे तो फरक स्थिर नाही, हा डिफरन्स कॉन्स्टंट नाही, म्हणून इट इज नॉट एन एपी. ही अंकगणिती श्रेणी नाही. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहूया. त्याच्यातला पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी क्वेश्चन मार्क आहे, आणि इफ इट दे आर एपी देन फाइंड द कॉमन डिफरन्स. तर हा प्रश्न मराठीत कसा आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत का पाहायचंय, आणि जर अंकगणिती श्रेणी असतील तर त्याचा साधारण फरक लिहायचा. तर आपण याच्यातलं पहिलं एक्झाम्पल सोडवूया. 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. तर ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट टर्म काय बघा, T1. फर्स्ट टर्म म्हणजे T1, T म्हणजे टर्म 1 इज 2 आहे, T2 = 4, T3 = 6 आणि T4 = 8. तर आपल्याला ही जर एपी आहे का नाही चेक करायचं असेल तर ह्याचा आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा. कॉमन डिफरन्स कसा काढायचा, Tn + 1 minus Tn. म्हणजे पुढच्या टर्म मधून अगोदरची टर्म आपल्याला सबट्रॅक्ट करून पाहायची. मग इथं सेकंड टर्म आहे, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करून पाहूया. T2 minus T1 = 4 minus 2 = 2. आता T3 minus T2 6 minus 4 = 2. त्याच्यानंतर T4 minus T3 8 minus 6. इथं पहा हा जो कॉमन डिफरन्स आहे तो सेम आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे d इज कॉन्स्टंट. हियर कॉमन डिफरन्स d = 2 is constant. Therefore
it is therefore it is an AP. therefore it is an AP म्हणजे ही AP आहे. therefore कॉमन डिफरन्स पण लिहा म्हटलं असेल तर कॉमन डिफरन्स D is equal to 2. कॉमन डिफरन्स D is equal to 2. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं. मराठी माध्यमामध्ये हेच कसं लिहिता येईल, बाकी हे असंच काढायचंय आणि इथं हे लिहायचं आपल्याला. येथे साधारण फरक D स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक D बरोबर 2. तर मराठी माध्यमाला असं लिहिता येतं. बाकी सेमी किंवा इंग्रजी माध्यम हे साधारण फरक काढून घ्यायचा, कॉमन डिफरन्स काढायचा आणि जर कॉमन डिफरन्स जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल तर ती AP आहे, अन्यथा ती AP नाही. AP असेल तर कॉमन डिफरन्स काय आहे तो लिहायचा आहे. therefore कॉमन डिफरन्स आहे. एक्झाम्पल पाहूया आपण त्याच्यातलं. T1 is equal to 2, T2 is equal to 5/2, T3 is equal to 3, T4 is equal to 7/2. तर आता T2 minus T1 5/2 minus 2 5 minus 2 2 जा 4/2 5 minus 4 1/2. T3 minus T2 3 minus 5/2 3 2 जा 6. या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. -5/2 6 minus 5 1/2. त्यानंतर T4 minus T3 T4 7/2 minus 3 T4 7/2 minus 3 हे 7 minus 2 3 जा 6/2 is equal to 1/2. मग इथं सुद्धा हा कॉमन डिफरन्स काय आलेला आहे 1/2 1/2 1/2 कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. हियर कॉमन डिफरन्स D is constant. Therefore it is an AP. AP means arithmetic progression. Common difference D is equal to 1/2. मराठी माध्यमामध्ये येथे साधारण फरक स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. साधारण फरक D बरोबर 1/2. आपण थर्ड एक्झाम्पल. T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2, T4 is equal to 2. T1 T2 T3 T4. T2 minus T1 -6 T2 आहे -6 हे मायनस आपल्याला इथं मायनस आहे म्हणून. पुन्हा T1 -10 म्हणजे काय होईल -6 मायनस मायनस प्लस 10 -6 प्लस 10 4. त्याच्यानंतर T3 मायनस T2 T3 आहे -2 मायनस हे इथलं मायनस आणि मायनस पुन्हा -6
-2 मायनस मायनस प्लस 6 इज इक्वल टू 4. त्याच्यानंतर T4 मायनस T3, 2 मायनस मायनस 2, T4 2, T3 मायनस 2, दोघांचं सबट्रॅक्शन, 2 मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 4. इथेही साधारण फरक जो कॉमन डिफरन्स आहे तो 4 कॉन्स्टंट आहे. हियर common difference D is constant. D is constant. Therefore, it is an AP, arithmetic progression. Common difference D is equal to 4. ह्याच्यातलं आपण आता फोर्थ एक्झाम्पल घेऊया. फोर्थ एक्झाम्पल 0.3, 0.33, 0.333. आता याच्यामध्ये T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333. T2 minus T1, 0.33 minus 0.3. 0.33 minus 0.3 हे 3 0 0 means subtraction काय आहे 0.03. T3 minus T2, 0.333 minus 0.33. तर याचं काय लिहा, हे 3 ला 3 0 0 0.003. आता इथं काय कॉमन डिफरन्स कसा आलेला आहे, कॉमन डिफरन्स हा सारखा नाही. हियर कॉमन डिफरन्स is not constant. Common difference is not constant. Therefore, it is not an AP. Not an AP म्हणजे ही AP नाही, आणि AP आज नसेल तर कॉमन डिफरन्स लिहायचा नाही. त्याच्यामध्ये हा कॉमन डिफरन्स वेगवेगळा आलेला आहे, फिक्स नाहीये, कॉन्स्टंट नाही. तर आन्सर कसं लिहायचं, therefore here common difference is not constant. Therefore it is not an AP. याच पद्धतीने आपण याच्यातला आणखी एक फिफ्थ एक्झाम्पल घेऊया. 0 minus 4 minus 8 minus 12. T1 is equal to 0, T2 is equal to minus 4, T3 is equal to minus 8, T4 is equal to minus 12. T2 minus T1, minus 4 minus 0 is equal to minus 4. T3 minus T2, T3 minus 8 minus minus 4 means minus 8 minus minus plus 4, minus 8 plus 4 minus 4. T4 minus T3, पुढच्या टर्म मधून अगोदरची टर्म सबट्रॅक्ट करा. minus 12 minus minus 8, minus 12 minus minus 8, minus 12 minus into minus plus 8, minus 8 minus 12 plus 8 is equal to minus 4. इथे सुद्धा आपल्याला कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. Here common difference is constant. Common difference is constant. Therefore, it is an AP. It is an AP. Common difference D is equal to minus. Example
-1/5 -1/5 -1/5 डॅश 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 t1 -1/5 t2 -1/5 t3 -1/5. इथे सगळे टर्म सेम आहेत. t2 minus t1 is equal to -1/5 -1/5 means -1/5 minus minus plus 1/5 is equal to 0. -1/5 plus 1/5 त्याच नंबर मधून तेच नंबर सबट्रॅक्ट आहे म्हणजे 0 येणार. t3 minus t2 -1/5 minus -1/5 -1/5 plus minus into minus plus 1/5 is equal to 0. मग here is also common difference same आहे 0 0. Here common difference is constant. Therefore it is an AP. Common difference D is equal to 0. कॉमन डिफरन्स सेम असेल तर एपी आहे आणि अगर एपी असेल तर आपल्याला कॉमन डिफरन्स लिहायला सांगितलं. 7th एक्झाम्पल पहा. t1 is equal to 3 t2 is equal to 3 plus root 2 t3 is equal to 3 plus 2 root 2 आणि t4 is equal to 3 plus 3 root 2. आता इथे आपल्याला t2 minus t1 t2 आहे 3 plus root 2 minus t1 3. आता इथं प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाला म्हणजे प्लस 3 मायनस 3 0 झालं. मग राहिलं काय शिल्लक काय रूट 2. t3 मायनस t2 t3 आहे 3 प्लस 2 रूट 2 मायनस t2 3 प्लस रूट 2. इथं प्लस 3 मायनस 3 0 होईल. 2 रूट 2 मायनस रूट 2 2 रूट 2 मायनस रूट 2 ह्याचं सबट्रॅक्शन कसं करतात. इथून रूट 2 जर आपण कॉमन काढलं तर 2 मायनस 1 इंटू रूट 2 2 मायनस 1 म्हणजेच 1 1 रूट 2 म्हणजे आन्सर येईल रूट 2. t4 मायनस t3 3 plus 3 root 2 minus 3 plus 2 root 2 हे 3 3 0 झालं. मग पुन्हा 3 root 2 minus 2 root 2 3 minus 2 1 1 root 2 म्हणजेच root 2. इथं पण कॉमन डिफरन्स हा root 2 root 2 root 2 square root 2 constant आहे. Here common difference D is constant. Therefore, it is an AP. Common difference D is equal to root 2 square root of 2. 7th एक्झाम्पल घेऊया. 8th एक्झाम्पल घेऊया आपण. 127 127 132 137. t1 127 t2 132 t3 137. t2 minus t1 132 minus 127 132 मधनं 127 सबट्रॅक्ट करा 5 येईल. त्याच्यानंतर t3 minus t2 137 minus 132
इथं पण 5 येईल. इथं सुद्धा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर इट इज एन AP. देअरफॉर कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 5. या पद्धतीने पॉइंट 1 मधला आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. राइट एन AP whose first term is A and common difference is D. Common difference is D in each of the following. आपल्याला फर्स्ट टर्मला A दिले. फर्स्ट टर्म मीन्स म्हणजे T1 A दिले आणि कॉमन डिफरन्स D दिलाय आपल्याला. तर आपल्याला ह्याच्यावरून AP तयार करायची. तर AP जर मराठी माध्यमात कसं आहे, जर अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद A असेल, साधारण फरक D असेल तर ते अंकगणिती श्रेणी लिहा. तर आपण काढूया ह्याच्यावरून. आता पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो. इथं A नाव दिलेलं आहे त्यांनी. मग T1 म्हणजेच काय होईल? A. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर T2 इज इक्वल टू T1 मध्ये जर साधारण फरक मिळवला, T2 काढत असताना सेकंड टर्म काढत असताना पहिल्या पदामध्ये फर्स्ट टर्म मध्ये जर कॉमन डिफरन्स ऍड केला तर सेकंड टर्म येते. म्हणजे T1 प्लस D, T1 आहे 10 प्लस D 5 इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर T3 काढत असताना T2 प्लस D, T2 प्लस D, T2 आला 15 प्लस D 5, 15 प्लस 5 20. T4 काढा T3 प्लस D, T3 आहे 20 प्लस 5 25. असे चार टर्म काढले तरी चालतात. मग ह्याच्यावरून AP लिहा म्हटलंय. देअरफॉर AP इज 10, 15, 20, 25 डॉट डॉट. या पद्धतीने आपल्याला AP तयार करायचे. म्हणजे A दिलं D दिलं. A म्हणजे फर्स्ट टर्म असते. मग सेकंड टर्म काढा, फर्स्ट टर्म मध्ये D ऍड करा, पुन्हा थर्ड टर्म काढा. थर्ड टर्म काढताना सेकंड टर्म मध्ये परत D ऍड करायचा आहे, तुम्हाला थर्ड टर्म मिळेल. फोर्थ टर्म काढा, फोर्थ टर्म काढताना थर्ड टर्म मध्ये D ऍड करायचा, तुम्हाला फोर्थ टर्म मिळेल. अशा चार टर्म काढून जरी ठेवल्या तरी आपल्याला ती AP आहे असं म्हणते. मग 10, 15, 20, 25. Therefore the AP is 10, 15, 20, 25. ह्याच्यातलं दुसरं उदाहरण पहा. सेकंड एक्झाम्पल. A is equal to -3, D is equal to 0. T1 is equal to A is equal to -3. T2 is equal to T1 plus D, -3 plus 0 -3. इथं कॉमन डिफरन्स D आहे, त्याच्यामुळे as it is येईल. T3 is equal to T2 plus D, T2 -3 plus 0 -3. T4 is equal to T3 plus D, -3 plus 0 -3. Therefore the AP is -3 -3 -3 -3. कॉमन डिफरन्स 0 असल्यामुळे सर्व टर्म्स सेम येईल. थर्ड एक्झाम्पल पहा. A is equal to -7, D is equal to 1/2. T1 is equal to H म्हणजेच -7. T2 is equal to T1 plus D, T1 -7 plus 1/2, D 1/2 आहे. -7 into 2 -14 plus 1/2, -14 plus 1 -13/2. त्याला सिंप्लिफाय करूया आपण. -2 6 जा 12.1 रिमाइंडर 2 5 जा 10. T3 is equal to T2 plus D, T2 आलं -6.5 किंवा आपण हेच घेऊया -13/2. सोडवायला सोपं जाईल. -13/2 plus 1/2.
minus 13 plus 1 minus 12 by 2 is equal to minus 6. T4 is equal to T3 plus D. T3 minus 6 plus 1 by 2. 6 to the 12. Minus 12 plus 1 by 2 minus 11 by 2. Minus 2 5 is 10. Point 2 5 is 10. 5.5. Therefore, AP is minus 7 minus 6.5 minus 6 minus 5.5 dot dot dot. Fourth example पाहायचं म्हटलं A is equal to 1.25 minus 1.25, D is equal to 3. T1 is equal to A is equal to minus 1.25, T2 is equal to T1 plus D is equal to T1 minus 1.5 minus 3, sorry, plus 3. इथं 3.00 minus 1.25. 10 मधून 5 गेला 5, इथं 9 मधून 2 गेले 7, तर 2 राहतील 2 minus 1 1. 1.75. T3 is equal to T2 plus D. 1.75 plus 3, 3 plus 1.75, 5, 7, 4.75. T4 is equal to T3 plus D. 4.75 plus 3, 7.75. Therefore, AP is minus 1.25, 1.75, 4.75, 7.75 dot dot dot. मधला आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. हा मराठी माध्यमात कसा आहे, पुढील प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद व साधारण फरक काढा म्हटले. पहिलं पद आणि साधारण फरक म्हणजे इथं म्हटलं आपल्याला फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ द एपी, म्हणजे या दिलेल्या एपी आहेत, मग त्याच्यातलं आपल्याला फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स काढायचे. फर्स्ट टर्म T1 is equal to 5, म्हणजे पहिला टर्म काय, T1 is equal to 5 आणि T2 is equal to 1. तर कॉमन डिफरन्स काढायचा आपल्याला. D is equal to T2 minus T1. T2 minus T1. T2 किती आहे, 1 minus 5, 1 minus 5 minus 4. Therefore, T1 is equal to 1 and common difference D is equal to minus 4. हे पहिलं पद आणि साधारण फरक. हे दुसरं एक्झाम्पल पहा. ह्याच्यात आपण लिहून घेऊया अगोदर. T1 is equal to 0.6, T2 is equal to 0.9. तर फर्स्ट टर्म T1 is equal to 0.6 and D is equal to T2 minus T1. T2 आहे 0.9 minus 0.6, 0.9 minus 0.6, 0.3. Therefore, T1 is equal to 0.6 and D is equal to 0.3. याच्यातलं थर्ड एक्झाम्पल बघा. 127, 135, 143 आणि 151.
T1 is equal to 127, T2 is equal to 135. First term, T1 is equal to 127, D is equal to T2 minus T1, 135 minus 127, 130 पासून 127 सबट्रॅक्ट झाले 8. Therefore T1 is equal to 127 and D is equal to 8. हा AP आहेतच म्हटल्यामुळे सगळे काढण्याची आवश्यकता नाही. त्याच्यातलं फोर्थ एक्झाम्पल पहा. 1/4, 3/4, 5/4, 7/4. T1 is equal to 1/4, T2 is equal to 3/4. First term T1 is equal to 1/4 is. आता common difference D is equal to T2 minus T1. T2 आहे 3/4 minus 1/4. 3 minus 1 2/4. 2/4 means 2 1 are 2, 2 2 are 4, 1/2. Therefore first term T1 is equal to 1/4 and D is equal to 1/2. या पद्धतीने आपल्याला ह्या चार एक्झाम्पल मध्ये जे आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायला सांगितलं, ती फर्स्ट टर्म मध्ये ही घ्यायची, कॉमन डिफरन्स म्हणजे सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायचं, आलेलं सबट्रॅक्शन म्हणजे कॉमन डिफरन्स असेल.